नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आजपासून नवरात्रीची सुरुवात झालेली आहे। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुमची जर कुलस्वामिनी, तुमची कुलदेवी आई तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानीची या 9 दिवसामध्ये काय, कोणती व कशा पद्धतीने सेवा करायची आणि अजून बरीचशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुमच्याकडे घटस्थापना तुम्ही केलेली असेल किंवा तुम्ही घटस्थापना केली नसेल, तुमच्या मूळ घरी जरी घटस्थापना असेल आणि तुम्ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर गावी, बाहेर देशामध्ये जिथे कुठे राहता, अगदी तुम्ही अखंड दिवा जरी प्रज्वलित केला नसेल किंवा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तरी सुद्धा या ज्या सेवा आहेत ना, त्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आवर्जून आपल्याला करायच्याच आहेत। कारण हे 9 दिवस आई तुळजाभवानी म्हणा किंवा आपली कुलदेवी जी असते ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये तिचा वास असतो। त्याच्यामुळे जेवढ्या तुम्हाला काही सेवा करणं शक्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। पण त्यातली त्यात जर तुळजाभवानी तुमची कुलस्वामिनी असेल तर तुळजाभवानीची सर्वात प्रभावी सेवा जी आहे ती म्हणजे की या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही आजपासून, आता आज तर सकाळची गेली तर तुम्ही आज रात्री दिवे लागण्याची जी वेळ असते ना तेव्हापासून आणि उद्यापासून दररोज, म्हणजे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय अगदी त्या दिवशीपासून यापैकी ज्या मी तुम्हाला आता सेवा सांगणार आहे, हे जे उपाय सांगणार आहे यापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता। हे सर्वच करावं का? तुमच्याकडे तेवढा वेळ असेल, तुम्हाला ते करणं शक्य असेल, म्हणजे अगदी तुम्ही रिटायर्ड, तुम्ही म्हणजे जे रिटायर झालेले आहात, तुमच्या घरामध्ये करणारी सून वगैरे सगळं आहे तर तुम्ही करू शकता। किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात, मुलं वगैरे बाहेर शिक्षणासाठी आहेत, मिस्टर जॉब करतात, मग दिवसभर तुम्हाला वेळ असतो, तुम्ही रिकामे असता तर तुम्ही करू शकता। पण तुम्ही वर्किंग आहात किंवा लहान मुलं आहेत, घरामध्ये खूप म्हणजे एकत्र कुटुंब आहे, एवढं तुम्हाला शक्य नाही, तर यापैकी जी कोणती सेवा तुम्हाला योग्य वाटते ती तुम्ही केली तरीही चालेल। कारण बघा, एक सेवा केली काय आणि 10 सेवा केली काय, आपला भाव, आपली भक्ती असणं महत्त्वाचं आहे। नाही तर बघितलं मी सगळ्याच्या सगळ्या अगदी 9 दिवस कडक उपवास केले, सगळ्या सेवा केल्या, पण जर आपलं वर्तन चांगलं नसेल, आपले कर्म चांगले नसतील आणि मनामध्ये तो भावच नसेल, भलेही तुम्ही 24 तास देवासमोर बसला, देवीसमोर बसला, पण तुमच्या मनात तो भावच नाहीये, मग त्या सेवेला काहीही अर्थ नाही। त्याच्यामुळे तुम्हाला भक्तिभावाने, श्रद्धेने, जेवढं एकाग्रतेने तुम्ही करू शकता तेवढं करण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करा। तुम्हाला तुळजाभवानी स्तोत्र म्हणायचं आहे। याच्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात। 2 ते 3 मिनिटांची फक्त ही सेवा आहे। सकाळी स्नान झालं की काय करायचं, तुम्ही जर अखंड दिवा किंवा घटस्थापना तुमच्या घरामध्ये नसेल तर देवघरासमोर दिवा लावायचा। एक नॉर्मल जो आपण रोजचा तेलाचा दिवा लावतो तो तर लावायचाच, पण त्याबरोबर एक तुपाचं निरांजन सुद्धा लावायचं आणि तुळजाभवानी स्तोत्र जे आहे ते म्हणायचं। ते तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, तुम्ही यूट्यूबवरती बघा, गुगलवरून प्रिंट काढून घ्या, ते तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवर बघून म्हटलं तरी सुद्धा चालेल। अगदी 2 ते 3 मिनिटं तुम्हाला लागतील आणि संध्याकाळी परत दिवे लागण्याची जी वेळ असते, जेव्हा देवाजवळ दिवा लावतो, परत एक तुपाचं निरांजन लावा आपल्या कुलदेवीसाठी आणि या स्तोत्राचं पठण करा। म्हणजे दिवसभरामध्ये फक्त 2 मिनिटाची सेवा या नवरात्रीच्या 9 दिवसात तर आपण ज्यांच्याकडे वेळ आहे किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही आपण नक्कीच करू शकतो। दुसरं म्हणजे तुळजाभवानी अष्टक। हे सुद्धा काही खूप मोठं नाहीये, अगदी तुम्हाला 4-5 मिनिटं लागतील। तर तुळजाभवानी अष्टक सुद्धा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल। हे सुद्धा तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ नवरात्रीचे 9 दिवस दोन्ही वेळेस म्हणू शकता। आणि तुळजाभवानी स्तोत्र असेल किंवा तुळजाभवानी अष्टक असेल, तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही 11-11 वेळा, 21-21 वेळा किंवा 16-16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम। म्हणजे मी तुम्हाला फक्त सुरुवातीला म्हणजे कमीत कमी सांगते की एक तुम्ही पाठ करा, एक वेळा स्तोत्र म्हणा, पण जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता। आणि हे म्हणण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुलदेवीला, तुमची जर एखादी काही इच्छा वगैरे असेल तर, तुमचं काही मागणं असेल तुमच्या कुलदेवीकडे तर ते हक्काने अगदी मागा। तुमच्या कुलदेवीला सांगा की अशी अशी अडचण आहे, असा असा प्रॉब्लेम आहे, माझं हे काम होऊ दे, आणि मग हे मंत्र स्तोत्र जे आहेत हे तुम्ही म्हणा। आणि हे म्हणून झाल्यानंतर पण प्रार्थना करा की आई तुळजाभवानी, माझ्या ह्या कामासाठी मी सेवा केलेली आहे, माझं हे काम होऊ दे। पुढचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। या नवरात्रीच्या 9 दिवसात जर दुर्गा सप्तशतीचे आपण 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळत असतं। तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या,
आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये करू शकतो। रोज 2 पाठ कसे करायचे किंवा 9 दिवसात 14 पाठ कसे करायचे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता। पण तुम्हाला काही कारणाने जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाहीये, काही कारण तुमचं काय पर्सनली जे असेल ते असेल, तुम्हाला ते करणं शक्य नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण जे आहे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आवर्जून करू शकता। सेम कमीत कमी 1 वेळा सकाळ संध्याकाळ म्हणा, सकाळी 1 वेळा संध्याकाळी 1 वेळा, आणि जर तुमच्याकडे वेळ वगैरे असेल, तुम्हाला शक्य असेल, जमत असेल तर तुम्ही 11 वेळा 16 वेळा किंवा 21 वेळा जेवढा वेळा तुम्हाला दररोज म्हणणं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता। सकाळ संध्याकाळ तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल यातील कोणत्याच, तर तुम्ही फक्त सकाळी करा। सकाळी तुम्हाला शक्य नसेल, तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल तर फक्त तुम्ही संध्याकाळी करा। बरेच जण वर्किंग आहेत, त्यांना सकाळ आणि संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ या दोन्ही वेळेला शक्य होत नाही, तर अगदी जेव्हा कधी तुम्ही रात्री ऑफिसवरून घरी येता तर त्या वेळेला जरी तुम्ही या सेवा केल्या तरी सुद्धा चालू शकतं। तुम्ही अखंड दिवा वगैरे लावलेला असेल तर तिथे समोर बसून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल तर तुम्हाला अगदी देवघरासमोर दिवा धूप बत्ती लावून तिथे या सेवा करायच्या आहेत, आणि घटस्थापना केलेली असेल तर तिथे समोर बसून या ज्या सेवा आहेत ना त्या आपल्याला करायच्या आहेत। अंथरुणावर वगैरे बसून पारुशाने वगैरे या सेवा ज्या आहेत त्या करायच्या नाहीयेत। आणि पुढचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नवरात्रीचे 9 दिवस तुमच्याकडे घटस्थापना असो नसो, अखंड दिवा तुम्ही लावला असो नसो, काहीही असो, तुमच्या देवघरामध्ये तर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल ना, तर त्या तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीची किंवा त्या कुलदेवीच्या तुमच्या फोटोची सकाळ संध्याकाळ तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये समोर फुल असलेल्या 5 लवंगा टाकायच्या आहेत, आणि 5 लवंग आणि कापूरने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती करायची आहे, म्हणजे आपल्याला तुळजाभवानीची आरती करायची आहे। सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आणि त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही जी आरती आहे ना ती आपल्याला म्हणायची आहे। या पद्धतीने सकाळ संध्याकाळ जर तुम्ही आरती केली तर अतिशय उत्तम, पण सकाळ संध्याकाळ शक्य नाही झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेव्हा ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला तुम्ही 1 वेळा जरी आरती केली तर खूप चांगलं आहे। आणि नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला आवर्जून घटस्थापना केलेली असेल किंवा केलेली नसेल, आपल्या देवघरामध्ये जी आपली कुलदेवी आहे फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती, तर आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती घरच्या घरी आपल्याला भरायची आहे। आणि नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर तिथे सुद्धा कोणत्याही माळेला जाऊन तुम्ही आजूबाजूला मंदिरात देवीची ओटी भरू शकता, आणि आपल्या घरी सुद्धा तुम्हाला अष्टमीला किंवा नवमीला भरायची आहे। आता अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला घरी ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही पंचमीला भरली तरी चालेल, म्हणजे 5व्या माळेला। आणि 5व्या माळेला जर शक्य झालं नाही तर नवरात्रीच्या या 9 दिवसात कोणत्याही माळेला जरी तुम्ही ओटी भरली कुलदेवीची तरी सुद्धा चालेल, घरच्या घरी काही हरकत नाही। आता या ओटीचं काय करायचं, ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर 1-2 दिवसामध्ये येईलच। त्या पद्धतीने तुम्ही कुलदेवीची ओटी जी आहे ती या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भरू शकता। अगदी व्यवस्थित संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ आज किंवा उद्याच मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर या पद्धतीने यापैकी ज्या कोणत्या गोष्टी, ज्या कोणत्या सेवा तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये करणं शक्य होतील त्या आवर्जून करा, आणि आई भगवतीच्या चरणी किंवा तुळजाभवानी मातेच्या चरणी, आपल्या कुलदेवीच्या चरणी ज्या काही तोडक्या मोडक्या सेवा आपल्याकडून करणं शक्य होतात त्या अर्पण करा, आणि कुलदेवीला नक्कीच प्रार्थना करा की कुलदेवीचा आशीर्वाद, कुलदेवीची कृपा जी आहे ती आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम आणि सदैव असावी। बाकी तुमच्याकडे सगळं काही आहे पण तुमच्या कुलदेवीचा आशीर्वादच तुम्हाला नसेल तर पुढे आयुष्यात ना जे आपण म्हणतो ना की माझं मुलं चांगले निघावेत किंवा मला पटकन मुलं व्हावेत, माझ्या मुलांची वेळेवर लग्न व्हावेत, मुलांना जॉब लागावा, माझा संसार सुखाचा असावा, मला उत्तम आरोग्य असावं, घरातील सर्वांना दीर्घायुष्य, म्हणजे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे जर हव्या असतील ना तर कुलदेवीची सेवा आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप गरजेचं आहे। नमस्कार।